ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। SP न्यूरोसायन्स वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। मनीषा मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर या संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे। डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर वय 25 वर्ष राहणार SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस वळसंकर हॉस्पिटल सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। 19 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीप्रमाणे फिर्यादी डॉक्टर अश्विन यांनी आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करून देखील संशयित आरोपी मनीषा मुसळे उर्फ मनीषा माने फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी देत होती। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तलमधून कानशीलमध्ये गोळी घालून आत्महत्या केली। मनीषा माने उर्फ मनीषा मुसळे याच्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली अशी तक्रार डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी दिली। डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। डॉक्टर अश्विन यांच्या फिर्यादीवरून मनीषा मुसळे या महिलेस काल रात्री अटक करण्यात आली असून थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। सदरची महिला ही वारंवार डॉक्टर शिरीष वळसंकर यांना जाळून घेऊन आत्महत्या करणार अशी धमकी देत दबाव टाकत होती। याच कारणावरून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा संशय निर्माण झाला आहे। पोलीस तपासातून आणखीन बरंच काही उघड होईल।